आज आपल्याला नाणी व नोटा हा प्रकार बघायचा आहे। त्यामध्ये प्रकार आहे 1 2 3 4। त्यामधील पहिला प्रकार आपण पाहतोय। पहिल्या प्रकारामध्ये पहिलं उदाहरण आहे की 10 रुपयाच्या नोटाचा एक बंडल आहे आणि त्या बंडलामध्ये त्या जे नोट असते त्याला नोटेला अनुक्रमांक आहे 16,580 ते 16,720। जशी एक नोट असते बरोबर आहे आणि त्या नोटेला काहीतरी क्रमांक असतो। मग 10 रुपयाची नोट आहे तर क्रमांक सुरू होतो इथून, हे 16,580 16,580। तर हे बंडल आहे, या बंडलातली जी शेवटची नोट आहे, पहिली नोट आहे 16,580ची आणि शेवटची नोट जी आहे ती आहे 16,720 या क्रमांकाची। इथून क्रमांक सुरू होतो, इथे क्रमांक संपतो। हे असं बंडल आहे आणि त्या बंडलामध्ये ज्या सगळ्या नोटा आहे त्या कितीच्या आहेत तर 10 रुपयाच्या आहे। आणि आता यांनी विचारलं की त्याच्यात रक्कम किती आहे। तर याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं आपल्याला, हा क्रमांक आहे आणि हा क्रमांक आहे, तर क्रमांकातून क्रमांक वजा करायचा आहे, क्रमांकामधून क्रमांक वजा करायचा आहे आणि त्याच्यात एक मिळवायचा आहे। तर याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा ध्यानात ठेवा की हा जो क्रमांक आहे आणि हा जो क्रमांक आहे, हा सुरुवातीचा क्रमांक आहे, हा शेवटचा क्रमांक आहे। त्यासाठी सूत्र आहे, क्रमांकातून क्रमांक वजा करायचं आहे आणि एक मिळवायचं आहे की तुम्हाला ऑटोमॅटिक नोटा मिळतील। किती नोटा आहे, आता मोठा नंबर कोणता आहे 16,720, म्हणून तो इथे लिहून घ्या। 16,720 हा क्रमांक आहे आणि लहान क्रमांक कोणता आहे तो 16,580। कधीही ध्यानात ठेवा, जो नंतरचा क्रमांक असतो तो मोठा असतो, जो पहिला क्रमांक असतो तो लहान असतो। यांची आपल्याला वजाबाकी करायची। शून्यातून शून्य गेले शून्य राहणार आहे, 2तून 8 जात नाही म्हणून इथे 7मधून 6 राहतील। इकडे एक डोनेट होतो, हातचा दिला जातो। इथे 12 झाले, 12तून 8 गेले उरतात 4 आणि 6तून 5 गेले तर उरतात इथे 1 आणि 16तून 16 गेले तर इथं 0च आहे। म्हणून क्रमांकातून क्रमांक वजा केला तेव्हा आपल्याला मिळाली वजाबाकी 140 आणि एक मिळवायचा आहे म्हणजे किती झाले 141। म्हणजे 141 ह्या टोटल नोटा पाहिजे। ह्या टोटल नोटा, पहिली नोट ते शेवटची नोट, म्हणजे अशा एकूण नोटा 141 आहे। आणि आपली प्रत्येक नोट कितीची तर 10 रुपयाची, म्हणून याला 10ने काय करायचं गुणायचं। ठीक आहे, हे तुमचे एकूण रक्कम तुम्हाला इथे मिळू शकते। 0ला 0 इथं लिहून ठेवून द्या। 1ने 1ला गुणलं तर 1, 4ने 1ला गुणलं तर 4, 1ने 1ला गुणलं तर 1, म्हणजे तुमच्याकडे रक्कम पाहिजे 1,410 रुपये। त्यानंतर तसंच दुसरं उदाहरण आहे आपल्याकडे 20 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यामध्ये 3,290 ते 3,377 पर्यंत अनुक्रमांक आहेत, तर पुडक्यामध्ये एकूण रक्कम किती। आता इथे तुम्हाला एकच ध्यानात ठेवायचं आहे, अनुक्रमांक दिलेला आहे 3,290 आणि 3,377, यांची वजाबाकी होणार आहे आणि त्याच्यात काय केलं जाणार आहे तर तुम्हाला एक मिळवायचं आहे। बरोबर आहे, सूत्र तुम्हाला माहिती आहे। सूत्र सोपं आहे, क्रमांकातून क्रमांक वजा करायचा आहे, क्रमांकातून क्रमांक वजा करायचा आहे, क्रमांकामधून क्रमांक वजा केला की नंतर एक मिळवायचं आहे। हे झालं तुमचं सूत्र। ठीक आहे, हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे भरपूर ठिकाणी कामी पडणार आहे। मग याच्यातला मोठा क्रमांक आहे 3,377 रुपये, नोटाचं क्रमांक आहे आणि 3,290 हा सुद्धा क्रमांक आहे। करायची वजाबाकी, 7तून 0 गेले 7 उरणार, 7तून 9 जात नाही मित्रांनो, तर इथे 2 राहील, इथे होईल 17 आणि 17तून आपल्याला किती काढायचे 9, म्हणजे हे उरतील 8। ठीक आहे, आणि 2तून 2 गेले 0 आणि 3तून 3 गेले 0, म्हणजे इथे होणार आहे 87 आणि आपल्याला त्यात एक मिळवायचं आहे। एक मिळालं तर इथे उत्तर येतं तुमचं 88 आणि आता 88 ह्या नोटा झाल्या ध्यानात ठेवा। हे जे उत्तर येणार आहे ते नोटा असणार आहे। क्रमांकातून क्रमांक वजा केला आणि एक मिळवला तेव्हा येणारं उत्तर हे नोटा असतं, म्हणजे 88 नोटा आहे। आता प्रत्येक नोट कितीची 20ची आहे, म्हणून तुम्ही याला 20 ना गुणावं लागणार आहे।
म्हणून झिरोला झिरो इथं लिहून ठेवा. 8 दुणे 16, हातचाला 1, 8 दुणे 16 आणि 1 17, म्हणजे 1760 रुपये एवढी या पुडक्यामध्ये रक्कम असणार आहे. त्यानंतर तिसरं गणित बघायचं आपल्याला. इथे 50 रुपयाची नोट आहे. 50 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यामध्ये 7830 ते 9960 पर्यंत क्रमांक आहे. तर त्या पुडक्यामध्ये एकूण रक्कम किती असेल? तर आता आपल्याला काय करायचं आहे, एकूण रक्कम काढायची आहे. पुन्हा एक लक्षात ठेवा, तुम्हाला क्रमांकातून क्रमांक वजा करायचा आहे. क्रमांकामधून क्रमांक वजा करायचा आहे आणि एक मिळवायचं आहे. हे तुमचं स्ट्रक्चर आहे, हे तुमचं सूत्र आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता मी काय करतोय, मोठा क्रमांक कोणता आहे तो लक्षात ठेवतोय. 9960 आहे आणि त्याच्यातून मी 7830 वजा करत आहे. ठीक आहे. 0तून 0 गेला 0 राहील, 6तून 3 गेले 3 राहतील, 9तून 8 गेला 1 उरतो. ठीक आहे. आणि इथे अजून आपल्याला 9तून 7 गेले तर 2 उरतात. ठीक आहे. इथे किती उरणार? 2 उरणार. म्हणजे तुमच्या नोटाच किती झाल्या इथे? तर इथे नोटाच तुमच्याकडे झाल्या, खूप मोठ्या नोटा झाल्या. ध्यानात ठेवा, 2130 नोटा झाल्या. आता 2130 नोटा आहे आणि प्रत्येक नोट कितीची आहे? तर 50ची आहे. म्हणून याला तुम्हाला काय करावं लागेल? 50ने गुणावं लागेल. गुणाकार करतानाही लक्षात ठेवा, हा झिरो उत्तरात आधीच लिहून ठेवा, फरक पडत नाही. हे 2 झिरो लिहून ठेवले. आता फक्त 5ने ह्या 213लाच गुणायचं आहे. 5 त्रिक किती होतात? 15 होतात. हातचाला 1, नंतर 5 1 5 आणि 1 6, नंतर 5 दुणे किती होणार? 10 होणार. म्हणजे एवढी रक्कम झाली. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 1,06,500 रुपये एवढी रक्कम त्या नोटाच्या पुडक्यात पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे दुसरा. सचिनकडं 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयाच्या कशा नोटा आहे? ध्यानात ठेवा, समान नोट आहे. समान म्हणजे ह्या 10 असल्या तर ह्या 10, ह्या 10, ह्या 5 असेल तर ह्या 5, ह्या 5, या 20 नोटा असेल तर ह्या 20, ह्या सुद्धा 20 नोटा असणार आहे. म्हणजे समान नोटा असून त्याच्याकडे एकूण 1750 रुपये असल्यास प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? प्रत्येक प्रकारच्या म्हणजे ह्या 10 ह्या किती असेल, ह्या किती असेल किंवा ह्या किती असेल, अशा पद्धतीनं याच्यामध्ये विचारल्या जातं. त्याच्यामध्ये काय करायचं बघा, सूत्रसुद्धा सांगतो तुम्हाला. सूत्र लिहून घ्यायचे. तर एकूण रुपये वरती लिहून घ्यायचे. एकूण रुपये वरती लिहायचे. ठीक आहे. जेवढी काही रक्कम असेल ती आणि जेवढ्या काही नोटा असेल ना त्या नोटांची बेरीज करायची. नोटांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे इथं 5 रुपयाच्या नोटा, 10 रुपयाच्या नोटा, 20 रुपयाच्या नोटा अशी खाली तुम्हाला बेरीज करायची आहे. तर चला आता आपण काय करूया, एकूण रक्कम बघा किती दिलेली आहे प्रश्नामध्ये. तर प्रश्नामध्ये एकूण रक्कम आहे 1750 रुपये. ती वरती लिहा, कारण ती सगळ्यात मोठी रक्कम आहे. ती आपल्याला वरतीच लिहावं लागत असते. नंतर 5 10 20 याची बेरीज करा. 5 अधिक 10 अधिक किती? 20 यांची आपल्याला बेरीज करायची. मी तुम्हाला सांगितलं खाली नोटांची काय करायची? बेरीज. मग कितीच्या नोटा लिहू द्या तुम्हाला त्या खाली टाकायच्या आहे. इथे 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची नोट आहे ना, ती खाली टाकली आपण. आता त्याची बेरीज करायची आपल्याला. हे 1750ला 1750 वरती लिहून ठेवा आणि 20 आणि 10 30 आणि 5 35 झाले. ठीक आहे. आता आपण भाग देऊया. डायरेक्ट देऊ शकता किंवा छोटा छोटा करून पण भाग देऊ शकता. मी इथं 5ने भाग देतो आता. तर बघा, 5 7 35, नंतर 5 त्रिक 15, 15 म्हटल्यावर 2 उरतात आणि 5 5 25, झिरोला 0, म्हणजे राहिले किती? तर 350 भागिले 7. 350 भागिले 7. मग अजून भाग द्या. 7 1 7, 7 5 35, झिरोला 0, म्हणजे 50 भागिले 1. 50 भागिले 1 म्हणजेच किती? 50. कारण हा 1 लिहायची गरज नाही. मग याचा अर्थ काय होतो? आता हे उत्तराचा समजून घ्या की तुमच्याकडे जे 5 रुपयाच्या नोटा आहे ना त्या 50 आहे, 10 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्याही 50 आहे आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत त्याही 50 आहे.